तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती, अशोक कौदरे या चॅनलवरती। आणि आज आपण करणार आहे नवीन रेसिपी। बरेच झालं लॉंग व्हिडिओ आणलेला नाही आहे किंवा काही रेसिपी बनवली नाही आपण, तर आज आपण बनवणार आहे मस्तपैकी एकदम टेस्टी वेगळ्या पद्धतीने टोमॅटोची चटणी। आणि ती कशी बनवणार आहे आपण पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत टोमॅटो, जवळजवळ 8-9 टोमॅटो घेतलेत मी, लसूणच्या पाकळ्या घेतल्यात 9-10, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात। तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरचीमध्ये कमी जास्तपणा करू शकता। आणि आपल्याला लागणार आहे तेल, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, थोडीशी हळद आणि मीठ। आणि आता आपण कशी रेसिपी बनवणार आहे तर त्याची आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर चला तर मग। तर सगळ्यात आधी आपण आता टोमॅटो सगळ्यात आधी आपण मस्तपैकी धुवून घेऊ। धुवून घेतल्यावर आपण मस्तपैकी आहे ना त्याचे असे काप करून घ्यायचे। ह्या पद्धतीने सगळे टोमॅटो आपले कट करून घ्यायचे। तर मंडळी, टोमॅटो असे आपण मधोमध 2 भाग करून घेतलेले आहेत आणि कट करून घेतलेत। आणि आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू। आणि आपल्याला अजून एक वस्तू लागणार आहे ती म्हणजे कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कूट। तर मंडळी, आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करू। गॅस चालू करून घेतलाय, पॅन ठेवले त्याच्यावरती म्हणजे कढई, आणि त्याच्यात आपण टाकतोय 2 पळी तेल। तर आपलं तेल गरम झाले, त्याच्यात आपण सोडतोय आपले हे मधोमध कापलेले टोमॅटो। तर हे टोमॅटो आपण कढईमध्ये टाकलेले आहेत मित्रांनो, ह्या पॅनमध्ये। आणि हे मस्तपैकी आपण शिजवून घेऊ म्हणजे फ्राय करून घेऊ। आणि त्याच्यावरती आपण 1-2 ते 3 मिनटं झाकण ठेवू। तर टोमॅटो आपले एक साईडने असे हे झाल्यानंतर पलटी करून घ्यायचे। तर टोमॅटो एक साईडने शिजल्यानंतर त्याला पलटी करून दुसऱ्या साईडने देखील 1-2 ते 3 मिनटं मस्तपैकी शिजवून घ्यायचे। परत झाकण ठेवतो मी। आणि मंडळी, मेन गोष्ट आपल्याला लागणार आहे याच्यामध्ये कांदा। तर मी आता कांदा चिरून घेतो, छोटा बारीक कांदा चिरून घेतो। एक मीडियम साईजचे 2 कांदे मी घेतलेले आहेत। 8 ते 9 टोमॅटोसाठी 2 कांदे मी चिरून घेतो। तर मंडळी, हे दुसरी साईड देखील अशी आपली मस्तपैकी फ्राय झालेली आहे, शिजून घेतलेली आहे आपण। आणि ही साईड अशी पलटी करून घेऊ। आणि हे जे टोमॅटो आहे त्याचे जे वरचे जे हे साल आहे हे आपल्याला चिमट्याच्या साहाय्याने काढून घ्यायचे मस्तपैकी। मंडळी, आपल्या त्याच्यात हे टाकून घ्यायचं आहे लसूण, आणि लसूण थोडासा फ्राय करून घ्यायचा आपल्याला मस्तपैकी। आणि आता आपण ह्याचे जे वरचे जे साल आहे टोमॅटोचे ते चिमट्याच्या साहाय्याने काढून घेऊ। अशा पद्धतीने आपल्याला हे साल काढून घ्यायचे आहेत। म्हणजे वरचे जे टोमॅटोचे जे हे आवरण आहे हे काढून घ्यायचं मस्तपैकी। शिजून झाल्यानंतर सगळेच जेवढे टोमॅटो आहे ते सगळ्यांचे आपल्याला हे वरचे हे साल काढून घ्यायचे। तर अशा पद्धतीने आपण सगळे टोमॅटोचे मस्तपैकी आपले हे वरचे हे काढून घेतले। आणि आता आपण याला स्मॅश करून घेतोय म्हणजे कुस्करून घेतोय मस्तपैकी। हे सगळं एकजीव करून घ्यायचं। आपले जे हे लसूण वगैरे हे मस्तपैकी शिजलेले आहेत, आणि हा लसूण ह्याच्यामध्ये खूप छान लागतो। तर मंडळी, आता हे मस्तपैकी आपले हे शिजलेले त्याच्यात आता ॲड करतो आपण 2 मीडियम आकाराचे आपण घेतलेले कांदे आणि आपली हिरवी मिरची। आता याच्यात आपण अर्धा चमचा हळद ॲड करणार आहे। याच्यात ॲड करणार आहे आपण अर्धा ते पाऊण चमचा आपली मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला। नक्कीच त्याच्यात ॲड करणार आहे आपण चवीनुसार आपलं मीठ। आणि ह्याला अजून 1-2 ते 3 मिनटं मस्तपैकी आपण शिजवून घेणार आहे। आता पुढची गोष्ट आपण याच्यात ॲड करणार आहे शेंगदाण्याचा कूट 1-2 चमचे।
मस्त की शेंगदाण्याचा कूट. मस्तपैकी वरून सजावटीसाठी आपण टाकणार त्याच्यात खूप सारी कोथिंबीर. तर मंडळी अशा पद्धतीने आपली मस्तपैकी टोमॅटोची ही चटणी वेगळ्या पद्धतीने तयार आहे. आणि नक्की तुम्ही एकदा बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडणार ही रेसिपी. आणि घरातल्या सगळ्याच मंडळींना आवडेल अशी रेसिपी. खूप छान लागते, खूप टेस्टी लागते. वेगळ्या पद्धतीने आपण मस्तपैकी ट्राय केलेली बनवलेली आहे. तुम्ही ट्राय करा, बनवा. आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि नक्कीच आपल्या चॅनलला नवीन कोणी बघत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.